माझ्या मते बऱ्याचशा घरी जेव्हाही इडलीचा बेत ठरतो तेव्हा त्याच बॅटरपासून डोसे, उत्तप्पम, अप्पे किंवा ढोकळासुद्धा केला जातो. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण 5 in 1 बॅटर म्हणजेच इडली, डोसा, ढोकळा करण्याकरिता बॅटर कसं करायचं तेच बघतोय. सर्व टिप्स सविस्तरपणे सांगितलेल्या आहे आणि अगदी कमी मेहनतीत कमी भांडी वापरून हे बॅटर कसं करायचं तेच बघतोय. त्यामुळे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघाल. तर हे बॅटर तयार करताना तांदूळ कोणता वापरावा हा पहिला प्रश्न असतो. तर जोही तांदूळ ज्याचा भात शिजल्यानंतर मोकळा, फडफडीत, सुटसुटीत होतो असा तांदूळ आपल्याला वापरायचा आहे. बाजारात इडलीसाठी तांदूळ मिळतो, तो तुम्ही घेऊ शकता. घरगुती तांदूळ वापरायचा असल्यास वाडा कोलम, सुरती कोलम, काली मूछ हे असे सर्व तांदळाचे प्रकार तुम्ही घेऊ शकता. शक्यतो जुना तांदूळ वापरायचा. बरेच जण राशनचा तांदूळसुद्धा वापरतात, त्याच्या इडल्यासुद्धा अप्रतिम होतात. तर तो तुमच्याकडे उपलब्ध असल्यास तोही तुम्ही घेऊ शकता. आता या बॅटरसाठी प्रमाण किती घ्यायचं, तर 3 कप तांदूळ असेल तर त्याला 1 कप उडीद डाळ आपल्याला घ्यायची आहे. म्हणजे 3:1 रेशो आपण वापरणार आहोत. हा रेशो घेतल्यामुळे बॅटर बरोबर फर्मेंट होतं, त्याला आंबूसपणा छान येतो आणि ओव्हर फर्मेंट होत नाही. तसेच इडली, डोसा, उत्तप्पम याला टेक्स्चर छान येतं. त्यामुळे 3:1 हा परफेक्ट रेशो आहे. तांदूळ व डाळी तुम्ही सेपरेटली भिजत घालू शकता किंवा मग एकत्र घातलं तरीही चालेल. एक्स्ट्रा भांडी अवॉइड करण्याकरिता तुम्ही एकत्रच भिजवलं तर बेस्ट. तर इथे मी तांदूळ व डाळी दोन्हीही एकत्र करून सोबतच ते 2 ते 3 वेळा धुवून घेतलेलं आहे. धुतानाच यामध्ये अर्धा चमचा मेथीदाणे घातलेले आहे. मेथीदाणे घातल्यामुळे फर्मेंटेशनला मदत होते, तसेच टेक्स्चर छान येतं. जर तुम्ही मेथीदाणे स्किप केले आणि त्यानंतर इडली किंवा डोसा बनवून बघा, तुम्हाला फरक कळेल. आता हे सगळं धुतल्यानंतर यामध्ये स्वच्छ पाणी घालून झाकण ठेवून कमीत कमी 6 तास आणि जास्तीत जास्त 12 तासपर्यंत तुम्ही हे भिजत ठेवू शकता. तर साधारण 7 ते 8 तास झाल्यानंतर तांदूळ व डाळ मस्तपैकी भिजली गेलेली आहे. ऋतूनुसार तुम्हाला समोरच्या स्टेप्स करायचे आहेत. जर उन्हाळा असेल तर तुम्ही यातील हे पाणी पूर्णपणे काढून घेऊ शकता आणि स्वच्छ पाणी वापरून मग हे बॅटर आपण मिक्सरमध्ये वाटून घेऊ शकतो. आणि जर हिवाळ्याचे दिवस असेल, खूप थंडी असेल, तर अशा वेळेस हे जे भिजवून घेतलेलं पाणी आहे हे तुम्ही वापरू शकता. तर आपण हे जे बॅटर आहे मोठ्या प्रमाणात करतो, 2 ते 3 दिवस हे बॅटर आपल्याला पुरवायचं असतं. त्यामुळे मी शक्यतो हे जे पाणी आहे काढून घेतो आणि स्वच्छ पाणी वापरून मग बॅटर जे आहे मिक्सरला वाटून घेतो. मिक्सरमध्ये वाटण्याच्या अगोदर अर्धा कप पोहे 2 ते 3 वेळा स्वच्छ धुवून यामध्ये मिक्स करायचे आहेत. पोहे घातल्यामुळे फर्मेंटेशनला फार मदत होते, तसेच इडली किंवा डोसा हलका व्हायला मदत होतो. जर पोहे नसेल तर पोह्यांच्या जागेवर तुम्ही अर्धा कप शिळा भातसुद्धा घालू शकता. तर इथे पोहे किंवा शिळा भात नक्की घालायचा आहे, त्यामुळेच टेक्स्चर परफेक्ट येतं. जर तुम्हाला एक्सपेरिमेंट करायचा असेल तर न घालता एकदा करून बघा आणि घालून बघा, तुम्हाला फरक कळेल. तर बॅटर दळताना बॅटरची कन्सिस्टन्सी कशी असायला हवी, तर अगोदर सर्व बॅटर बारीकच दळायचं. शेवटची बॅच किंवा कुठलीही एक बॅच रवाळ दळायची आहे, कारण आपण याच बॅटरपासून इडली, डोसा, इतर सगळेच पदार्थ करणार आहोत. दळताना किंवा वाटताना जास्त पाण्याचा वापर करायचा नाही. आवश्यकतेनुसारच पाणी घालून मीडियम थिक कन्सिस्टन्सीचं बॅटर तुम्हाला दळून घ्यायचं आहे. तांदूळ व डाळी वाटून घेतलेले आहे. बॅटरची थिकनेस किंवा कन्सिस्टन्सी तुम्ही बघू शकता. फार घट्ट नाही आणि फार पातळ नाही, मीडियम कन्सिस्टन्सी ठेवायची. आता आपलं बॅटर दळून झालेलं आहे. आता याला फर्मेंट करण्याकरिता कमीत कमी 12 तास आपल्याला ठेवायचं आहे. जर धीरज किशन मराठीचे व्हिडिओज आवडत असतील तर व्हिडिओजला प्लीज लाईक, कमेंट, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब केल्यावर बाजूला एक बेल आयकॉन दिसेल, त्यावर सुद्धा क्लिक करा. त्यामुळे तुम्हाला माझ्या प्रत्येक रेसिपीचं, व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळेल. आता हे बॅटर फर्मेंट होण्यासाठी किती वेळ लागेल हे क्लायमेटवर किंवा बाहेरच्या तापमानावर अवलंबून असतं. तर उन्हाळ्याचे दिवस असेल तर तुम्ही हे कुठेही ठेवा, 12 तासात हे बॅटर मस्तपैकी फर्मेंट होतं. हिवाळा असेल, थंडी असेल तर हे बॅटर तुम्हाला उबदार ठिकाणी किंवा जिथे उष्णता जास्त आहे त्या ठिकाणी ठेवायचं आहे. यावर नॅपकिन, याच्या खाली नॅपकिन किंवा मग तुम्ही यावर ब्लँकेटसुद्धा घालून ठेवू शकता आणि उबदार ठिकाणी तुम्हाला ठेवायचं आहे. सुवास घेऊन बघू शकता, आंबूस वास आला, बॅटर फुगलं असेल म्हणजे हे फर्मेंट झालेलं आहे. बऱ्याचदा असं होतं की 12 तासानंतरसुद्धा बॅटर फर्मेंट व्हायचं राहून जातं. तर अशा वेळेस त्याला आणखीन उबदार ठिकाणी ठेवून जोपर्यंत त्यातून आंबूस वास येत नाही आणि ते पूर्णपणे फुगत नाही तोपर्यंत तुम्हाला वाट बघायची आहे. तर अकॉर्डिंग टू क्लायमेट तुम्हाला हे ॲडजस्टमेंट करायची आहे. बॅटर फर्मेंट करताना यामध्ये अजिबात मीठ घालायचं नाही. तर इथे आपला हे बॅटर तयार आहे. पण इडली करताना या बॅटरमध्ये कोणते चेंजेस करायचे,
डोसा करताना कोणते चेंजेस करायचे, ढोकळा करताना कोणते चेंजेस करायचे, हे सर्व त्या व्हिडिओजमध्ये बघणार आहोत. त्यामुळे ते व्हिडिओज मिस करू नका. तर आजचा हा व्हिडिओ कसा वाटला कॉमेंट्समध्ये सांगाल. आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका. तर अशा मस्त मस्त रेसिपीसाठी बघत राहा, घेत राहा आस्वाद महाराष्ट्राचा. फक्त कुठे? तर धीरज किचन मराठीमध्ये. धन्यवाद.